नवरात्रीत 9वी शक्तीचे नाव सिद्धिदात्री असे आहे. ही देवी सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करणारी आहे. नवरात्री पूजनाच्या 9व्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. या दिवशी शास्त्रीय विधीपूर्वक आणि पूर्ण निष्ठेने साधना करणाऱ्या साधकाला सर्व सिद्धी प्राप्त होतात. सृष्टीत त्यासाठी काही अगम्य राहत नाही. त्या भक्तावर ब्रह्मांडावर पूर्ण विजय प्राप्त करण्याचे सामर्थ्य येते. मार्कंडेय पुराणानुसार अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या 8 सिद्धी आहेत. मा सिद्धिदात्री ही भक्तांना आणि साधकांना सर्व सिद्धी प्रदान करण्यास समर्थ आहे. देवी पुराणानुसार भगवान शिव यांना त्यांच्या कृपेनेच या सिद्धी मिळाल्या होत्या. त्यांच्या कृपेने भगवान शंकराचे अर्धे शरीर देवीचे झाले. या कारणास्तव ते लोकांमध्ये अर्धनारीश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. मा सिद्धिदात्रीचे 4 हात आहेत. सिंह त्यांचे वाहन आहे. देवी कमळाच्या फुलावर विराजमान आहे. त्याच्या खालच्या उजव्या हातात कमळाचे फूल आहे. मा सिद्धिदात्रीची कृपा मिळविण्यासाठी सतत प्रयत्न करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. त्याच्या कृपेने अनंत दुःखाच्या रूपाने जगापासून अलिप्त राहून सर्व सुखांचा उपभोग घेऊन भक्त मोक्ष प्राप्त करू शकतो. नवदुर्गांमध्ये मा सिद्धिदात्री शेवटची आहे. इतर 8 दुर्गांची शास्त्रीय रीतिरिवाजानुसार पूजा करून दुर्गा पूजेच्या 9व्या दिवशी भक्त त्यांच्या पूजेत गुंततात. या सिद्धिदात्री मातेची आराधना केल्यानंतर भक्तांच्या आणि साधकांच्या सर्व प्रकारच्या ऐहिक दिव्य इच्छा पूर्ण होतात. नैवेद्य. नवरात्रीच्या 9व्या दिवशी तीळ अर्पण करून ब्राह्मणाला दान करावे. यामुळे मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळेल. यासोबतच अनहोनी टळेल. ऐतिहासिक कथांनुसार देवीने त्रिमूर्तींना ब्रह्मा, विष्णू, महेश त्यांच्या पत्नी लक्ष्मी, सरस्वती, पार्वती प्रदान केल्या आणि त्यांना सिद्धी मिळवून दिली. देवी सिद्धिदात्रीचा बीजमंत्र ओम ह्रीं श्रीं क्लीं सिद्धदात्रये नमः आहे. हा मंत्र सिद्धी आणि मोक्षाची प्राप्ती करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो आणि नवरात्रीच्या 9व्या दिवशी देवी सिद्धदात्रीची पूजा करताना याचे पठण केले जाते.